आणि अख्ख्या गावाला बुंदी घालायची. आणि 10व्याच्या दिवशी संध्याकाळी तिघ्या भावांच्या कुद्या मटकीचे तू दे, आचार्याचे मी देतो, झाल्या मारामारी. आणि 10वा जोरात कीर्तदेवानी कीर्तनाला बसायचं नाही, तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. हा, आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिल्याच 3 वाव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि तिसरी सूचना आहे शंकरा अभंगाला, शंका असली कीर्तनात जागेवर विचारायची, ओपन चॅलेंज. ओपन, मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो का नाहीचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय सबंध. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं. आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहेत. तुम्हाला म्हणलं आम्हाला जसं आता मारुती पुढं सप्ताह वर्धापन दिले, मारुती बुद्धी देईल तसं कीर्तन, तुम्हाला पटवा अथवा न पटवू, तुमचं आमचं काय संबंध आहे. त्याचं कीर्तन त्याच्या मंदिरात कीर्तन आहे, त्याचा वर्धापन दिले, 15 वर्ष झाली सप्त्याला, तो ठरविल, तो जशी आपल्याला बुद्धी देईल. कारण तुका म्हणे मज बोलवितो देव. आपल्या हातात काय आहे, आपण फक्त बुजगावणे ठरवणारा तो आहे. आपण फक्त वांग्यातलंय, वारं आलं हल्ला, वारं आलं हल्ला. आपल्याकडं काय हातात आहे, काहीच नाही. काय हातात, तुमच्या हातात आहे. आणि हाय मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता सुरुवात झाली अभंगाला, आता फक्त प्रश्न उत्तरच शेवटपर्यंत. 2 मिनिटं देणार मी ह्या प्रश्नाला तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवतोय ती तुम्ही कमावता कोणासाठी? पोरांसाठी. बसलेल्यापैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापानं बोटवर करायचं, त्याचा भव्य नागरी सत्कार करणार मी इथं, कर बोट. नाही मग ही झक मार आहे तुम्हाला सांगितली कोणी? याचं उत्तर आहे अज्ञान. याचं उत्तर आहे अज्ञान. आता दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला आता नुसते प्रश्न उत्तर दे. दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढं कमावलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मिळाले का? उपभोग घेणार कधी? 50चे तर झालोय, शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, माग मुळ्याचा तठानका चालू आहे, पुढं मुतखडा वळवळ करतोय, उशाला झोपेच्या गोळ्या, पालत व्हायची, उताना व्हायची, तोंड वास व्हायची, तोंड मिटवायची, काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा वर उठताना एक, काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाली तरच इकडं पडत, इकडं खाली ना इकडं पडत. मग आता मला सांगा, तुम्ही हे कमवणार गमावणार कधी? त्याचं उत्तर सांगा. काय कमवायचं असेल ते 50च्या आत बस. गाडी बिडी बंगला आणि पैसे कमवले पाहिजे. हे लोकांचं ऐकू नका. पैसे नसल्यावर कुत्रही विचारित नाही. तुमच्याकडे 100 रुपये नाही, हिंडाभर जात्रात कोण तुम्हाला चहा पाहिजे? हे पखवादे बिखवादे गायक वादक ध्यानात ठेवा. पैसे कमवा, दुनिया मरूले तिकडं. दुनियाचं काय घेणार? दुनिया वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. पैसे नसल्यावर कोण खातं? फक्त पैसे कमवताना 2 गोष्टी करायच्या, ते कोणाच्या तळतळाटाचे नको आणि अनितीचे नको. पोतभर नोटा कमव ना रोज. 5,000 रुपये कांदा गेला ना, 5 लाखाचा कांदा जाऊ दे ना, 2 लाखाची बुलेट घे ना पोराला. पुढे चोऱ्या केल्यात आपण. 8 लाख रुपये बागाचे झाले, चाल 5 लाख 5 तोळे सोनं करून टाक बायकोला, चाल. आपण कमवतोय, आपण खाल्लं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आपण कुठं बँका लुटले का, पतसंस्था लुटलेत का, कोणता कमिशन काढले का, टक्का काढलाय? घामाचा पैसा कमवायचा नाही असं एकाही ग्रंथात लिहिलं नाही. घामाचा आहे. पोराचं, आमच्या पोराचं खवाट गेलंय कांद्याला पंप आणून आणून, थोडेफार पैसे मिळू द्या ना. आणि मिळाले त्याला पैसे, त्याला वाटलं घड्याळ घ्यावं, घेतलं. त्याला वाटलं गाडी घ्यावं, घेतली. 5 लाखाचा कांदा गेला, कर्ज जाऊन खर्च जाऊन 3 लाख रुपये उरले, 1 लाखाची त्यानं गाडी घेतली. घेऊ द्या ना, त्याची घामाची आहेत का, त्यानं लुटलाय कोणाला नाही. आणि कष्टाला पैसा कमवायचा नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी? वावळ हे काय? काही लोक म्हणतात मला काय करायचं पैशाचं. तुला काय करायचं? कळण कोपऱ्यात पडलं.
काय करायचं काय करणं नाही. शिष्य बिष्य सगळे लबाड. कोण गुरु कोण शिष्य. मुंडकं दाबतील गुरुचं जर माला असला गुरुच्या उशाला तर. शिक्षण काय. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझ्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली उरफाट बोलायला लागलं. बाबा गेला उडत. लोकांना काय घेणं. लोक वापरून घेणार सीजन संपल्यावर सोडून जाणार. लोकांना काय घेणं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय उपयोग आहे घेतात. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हे नाही झोप आता काय. हे इंदुरकरचे वाक्य आहेत भाऊ. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का जगातून तुम्ही संपले. तुमच्या खिशात माल आहे आणि अंगात ताकद आहे तर जगातली सगळी माणसं तुमचं पुढं पुढं करतील. आणि ज्या दिवशी पैसा संपेल आणि जी लोक तुमच्याशी अतिशय चांगलं वागतात तीच माणसं तुम्हाला आतून धोका देतात हे ध्यानात ठेवा. वेळेला तोंडावर वाईट बोलणारी माणसं कितीतरी पटीनं चांगली बोलतात आणि पुन्हा नाव घेत नाहीत. म्हणजे तुमची लई लाल करतात. ग्रामपंचायतीचे पैसे ज्याच्या का वाटाय दिले वाटलेच नाही. आपलाच कार्यकर्ता आणि आयुष्यभर आपल्याच संघ. मतदाना दिवशी गायब. दुसऱ्या दिवशी पडल्यावर आला आणि म्हणलं आमचं गावच नालायक आहे. आणि आपण ह्याच नालायकांवर विश्वास होतो. हाच नालायकपणा आहे. वेळेला नंगाट बोलणारी माणसं परवडली पण स्तुती करणारी लोक योग्य नाही. तुमचं काय मत आहे. जी माणसं तुमच्या भोवती तोंड भरून तुमचं चांगलं बोलतात धोकाच. हा वेळेला शिव्या देणारा माणूस चांगला. काय मत आहे तुमचं. तुमचं तर डोकंच बंद. तो शिव्या देतो पण नंतर प्रेमाने बोलतो. पण जे प्रेमानं बोलतात त्याला मराठीत खेसानं गळा कापणं म्हणतात. तुम्ही अभ्यास करा ना. कट्टर विरोधक होता असू द्या ना. गाता पाण्यात टाकला टाकू द्या. पण तोच कट्टर विरोधक तोच तुकोबरायची आरती लिहून मोकळा झाला. काय बोलता तुम्ही. आणि तोच विरोधक म्हणतो ब्रह्म आणि तुकोबराय एक होते. मग बंबाजी परवडला का नाही बोला. तोच विसोबा खेचर खापर नव्हता देत नाही ना देऊ द्या. ज्ञानोबाची टेस्ट झाली जठरागली पेटवला पेटू द्या. पण तोच विसोबा खेचर नामदेवरायाचा गुरु झाला हे तर देऊ द्या ना. पण जर चांगली तोंडावर बोलणारी माणसं असती तर कामच करणार. आणि आतापर्यंत तुम्हाला धोका कोण दिलाय. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत प्रेम बीम काही करीत नाही. पोरी कधीच कुणावर प्रेम करीत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते. प्रेम हा तिचा विषय नाही. तिला मोठ्याचं दिसलंय भिकारी करायचंय. गाडीवर बसायला मिळतंय. मोबाईलला बॅलन्स मिळतोय. हॉटेलिंग होतंय. ब्युटी पार्लरचा खर्च होतोय. कोणत्याही शिंगराच्या मागं बसायला हरकत नाही. त्यानं लग्नाची मागणी केली काही न म्हणायचं मी 9वीला जॉईंट आहे. मग त्यानं 10 रुपयाला सुरुवात करायची. जिंदगी माझी बर्बाद झाली. पेन मर. आणि तो म्हणतो तिने मला शब्द दिला. अरे तुला काय एकट्याला दिलता. या सगळ्या लबाड आहेत. हे बरे या सगळ्या लबाड आहेत. कोणी करीत नाही. 3 वाव्या संपल्या. तुम्ही कमावता पण 50च्या आत मजा हाना. तुमचं काय मत आहे. आता खरं सांगू का 50च्या पुढचं जे जगणं आहे ना ते लाचारीचं जगणं आहे. काय मजेचं जे जगणं आहे ना ते फक्त 50. म्हणून जेवढे राजे झाले आणि जेवढे संत झाले ते 60च्या आतच गेले. आणि 60 माणसं शहाण्या माणसांनी ह्या जगात जास्त दिवस राहू नये. 90-92 मजा नाही त्याच्यात. 55-56 60 बस ओके. मग त्या नाताना मिशा वाढायच्या नागपुरीत बोट घालायची. काय ते जगण्याला मजा आहे. बायकोनं म्हणायचं बरोबरीचं एक नाही राहिलं. अजून पोरावानी उडी हाणतोय. मी आज काय पाप केलंय. सुनानं म्हणायचं अख्खा वाडा खाली झाला आणि हा अजून पोरावानी उडी हाणतोय.
मग सुनानं चहा पेताना म्हणायचं डोस, जेवताना म्हणते घालते तुझ्या मड्यावर. मग त्यानं म्हणायचं आता माय बोगे घाल जगून बोगे. 60 वर्षाच्या पुढचं जगणं लाचारीचं आहे, हा धोका देतो. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ल्यावर गुडघे काढले. तुझ्या पायी गावात तमाशा याचा बंद झाला असा नमुना गडी. तू तांब्यात कोळशे घालून टोपीला इस्त्री मारित होता तमाशाच्या दिवशी. म्हणजे तू काय सोयीचा होता काय? काय आलं देव सोडीन कोणाला? मला 2 जण सोडित नाही कोणाला, मृत्यू आणि काळ. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त पहिला मंडळ पोरं सोरं पोरी बिरी बोलत जायचं. आता बोलावं लागेल तरच कळेल अभंग अवघड आहे. एक पहिला नीट बस आहे, सरळ बस. पहिला प्रश्न आहे. आता हा म्हणा नाही तर नाही म्हणा, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. आहे. सावध बरं का, गोठा झाला बरं का. जगात देव आहे. उत्तर आहे का बरं का? जगात देव आहे. माझा प्रश्न आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. माझा लगेच दुसरा प्रश्न आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तरे नाही. आता सावध राहा. आहे पण पाहिला नाही. आता उत्तर द्या पटापटा. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. आता पुन्हा उलट फिरा. तिथंच लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा संतांची कृपा झाली, देव नाही भेटला तरी चालेल. मी तर म्हणतो देव भेटूच नाही. देव नाही भेटला तरी चालेल, कोण भेटावेत? आणि संत जर भेटले देव आपापच भेटतो. थोडं जड आहे. लाकडाची राख झाली, लाकूड होणार नाही. ऊसाची साखर झाली, ऊस होणार नाही. एकदा ज्ञान आलं ना, दुःख येणार नाही. दुःखाचा काय संबंध आहे ज्ञान आलं? आता हे जे आपले जे दुःख आहे ना, हे पोरं बरोबर नाही, सुनबाई धावती, हे काही कौतुकाचे दुःख आहे काय? हे आपण कुठाने करायचे देवांनीच करायचं. तुला कोण सांगितलं होतं? आणि तुम्ही पाप करायची देवाच्या पायावर नेऊन टाकायचे. कोणता नियम आहे? देवा माझ्या पोराला बुद्धी दे. तुला सांगितलंच कोणी होते कुठाने? तुला समजत नाही का? 80% महिलांना एकच आजार आहे, सारख्या भुकात्यात. मैसून मा ऐकत नाही. तू कोण लागून गेली? अय कोण तू कोण शहाणी आहे बा? तुला सुना ऐकायला तुला समजत काही? सुन तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण आहे? अय कोण तुझी? तिने तो बैल विकत घेतला, ती गाड्याला धरीन नाही तर कांद्याला धरीन. तुला करायचं काय? तुला अर्धी मिळेल ती गप खाईन मर ना. काय लोक, तुमचा जगाचा काय संबंध आहे? आपण थकलो, जग संपलं. काय घेऊन बसले? आता पुन्हा उलटे फिरायचं आहे. तुम्ही मी सगळे देवाची लेकरं आहेत. घुसलो बरं का आपण आता. म्हणजे देव आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आई बाप हेच देव आहे. महाराज आता लोक नुसते म्हणतात लय विकास झाला, जग सुधारलं. आता काय बोलू नये महाराज. आज अशी परिस्थिती आहे महाराज, लोक फक्त कपड्यात आणि घरात सुधारलेत. महिला मंडळ काही घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांचे असे हाल आहेत. ज्या खोलीमध्ये म्हातारा आहे महाराज, त्या खोली जर माणूस भेटायला गेला आणि दार जर उघडलं तर त्याला उलटी होते. इतक्या घाणीत म्हातारा आहे महाराज, इतक्या घाणीत. त्याची लघवी तिथंच आहे, त्याचा स्वयंपाक शिळा तिथंच आहे. फक्त वर गप्पा आणायचो,
वर गप्पा आणायच्या, कडक टोप्या घालायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा बिशा काढायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे, शहाणपणाच्या गप्पा आणायच्या, बायकोला 2-4 घोडे लावायचे, वरून कडक राहायचं. फक्त कुटुंबांच्या बाबतीत सगळी माणसं फेल आहेत. तुमचं काय मत आहे? अक्षरशः काही माणसं इतके नालायक आहेत, पाहुणे जर आले पुरीला, बरं म्हातारा कोंडून घेते हो. त्या म्हाताऱ्यानं बैठकीत यायचं नाही का? म्हातारा डोक्यातून गेला, तो काही बोलल, डोक्यातून गेला. काय अवस्था आहे मला, फक्त बोलायचं नाही कोणी. आता माझी 30 वर्ष गेले, 31 वर्ष लागलं मला महाराज झाल्याला. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो. खरं बोल, नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराज, वाईट वाटतं बोलू नये. एक मुलगा आईतून व्हायला राहतोय, एक. काय त्या कुटुंबांमध्ये खरं राहिलं मला सांगा? काय अर्धी भाकर तुम्ही आईला घालू शकत नाही? अरे नाही, इथं निघतील 20 महिला का स्वतःच्या नातवाला मांडीवर घेऊ शकत नाही आजी नाही. आणि तिची सून बचत गटाचा अध्यक्ष आहे, ती महिला सुधाराय निघाली गावात, आणि आजीच्या मांडीवर नातू द्यायचं नाही. नाही, तुम्हाला माहित आहे का किती रडणारा नातू आजीच्या मांडीवर झोपला ना, त्या मांडीत इतकी ताकद आहे, मांडी हल्ली तरी नातू झोपतोय. काय ताकद आहे, नुसती हलवायची आणि त्या पोराच्या डोक्यावर इथं आजीनं थापायचं, हळूहळू झोपला नातू. आज आयांना नातू पाहायची पंचायत झाली मला. नाही हो, कुशल म्हणत्या बाया का माझी सासू अडाणी आहे म्हणून मी तिच्याकडे पोरग देत नाही. अडाणी बाई का पोरग द्यायचं नाही? अरे अडाणी बाईचा दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुला चालतो आणि अडाणी बाई चालत नाही? कीर्तन करून आणि सप्ते करून करायचं काय? जोपर्यंत तुम्ही कुटुंबात बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरच्या बदललेला कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? गाड्यांना बंगल्यांना करायचं काय? जेव्हा वट्यावर म्हातारा खुर्ची टाकून बसेल ना, तो बंगला शोभून दिसतो, शोभून दिसतो, शोभून. जाऊ द्या चप्पल तुटली त्याची, पण खुर्ची घेतो आणि वट्यावर बसतो, काठी हातात, राम राम. शोभतो का नाही बंगला? शोभून दिसतो बंगला. जा तो बंगल्यात काही असू द्या, काही असू द्या, नाही तर नसू द्या, पण वट्यावर चपला काढल्या पाहून काही बाया अशा आहेत महाराज, कौलाचं घरी पोराचं शेणानं सारवेले, पण आजीबाई आहे ना, पोट घेते, वट्यावर बसते, असा एवढा झाडू घेते, अख्खा वट्टा झाडते, अख्खा वट्टा बसून चुलीक जाते, चुलीपाशी झाडते, आणि सूनमाई शेतातून यायला उशीर होईल ना, हळूहळू चूल पेटवते, बटाटे कापून ठेवते, आणि हळूहळू दमादमानं नातीला जवळ घेते आणि तिला असा मसाला काढायला सांगते. एवढा कर, भातही करून ठेवते. काय माणसं, म्हातारी माणसं कुठं फुकाट खात्यात काय? नाही, पण लोकांनी म्हाताऱ्या माणसांचे हाल केले महाराज. तुमचं काय मत आहे? आणि 10वी मोठाले घालायचे, 10वी अशी घालायचे, फार येड्या बाबळीला बोर्ड याचा बाप गेला तर. हां प्रवचन मंटम बिट ठोकायचा, चप्प्या बिप्या करायच्या, शेंड्या बिंड्या काढायच्या, 10व्याला भाषणं ज्यांनी बाप उचलून आपटले त्यांची ठेवायची, आणि अख्ख्या गावाला बुंदी घालायची. आणि 10व्याच्या दिवशी संध्याकाळी 3 भावांच्या कुद्या, मटकीचे तू दे, आचार्याचे मी देतो, झाल्या मारामारी. आणि 10वा जोरात. खरंय का खोटं बोल? आणि 10व्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात मारामारी आहे, तुमच्या आहे माझ्या, प्रत्येक घरात कुद्या आहेच. त्या बहिणी दरिद्री मुकामार राहतात, त्यांना लय प्रेम बापाचं, थोबाडवाशी ती बाप मिळाला तर आली नाही कधी, पण 10व्याच्या दिवशी थांबली. आता थांबते 3 दिवस, का घर बिघडवा थांबते मुलत ना तिकडं जायला. आणि बरं राहती तो टोणगा घेऊन राहती, तो नवरा ना आलाय, त्यानं जेवताना काहीतरी खुसपाट काढायचं, द्यायच्या भावांच्या लावून. खरंय का खोटं बोला? आणि हिनं म्हणायचं मा नवरा तरी कुठे चुकीचं बोलला, तुलाच का आला इथं, तो तिकडं दे ना वड्याला हुसकून तो. अरे काही झालं तर ते भाऊ आहे, उद्या एका बोटाची कळ एकालाच लागणार आहे. या बोटाला जखम झाली तर पाणी ह्याच डोळ्यातून येणार आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातून नाही येणार. या पायाला जखम झाली तर अख्ख्या अंगालाच जखम होणार आहे. शेवटी नाते रक्ताचे आहेत, काही झालं तर भाऊ येतो. आणि यांनी बिघडून दिले पार घर, घरात राहिले नाही महाराज.
गावांचा तमाशा आणि घरांचा तमाशा. गावांचं तर फार वाटूला गेलं ह्या गाव पुढाऱ्यांनी. हा या गटाचा आणि तो त्या गटाचा, हा या साहेबाचा आणि तो त्या साहेबाचा. दिल्या पार्ट्या करून गावात पेटवा टपऱ्या आणि होऊ द्या कुद्या. बिकार आवलं दिसले नाही कळायचं. पण गाजर काही कळत नाही. आणि बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. काय असं काय हे मी बोलत नाही. जयाचे ऐक धाड नाही तयाचे परत्र पुशी. काय काय ओवी आहे माऊलीची. मग माणसं जगातात कसे सांगू तुम्हाला. ओवी आहे बरं का. वासरू मेलं गायचं मेलं. गाय काही दूध देत. मग शेतकऱ्या काय नाही त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गेलं काही पुढं उभं आणि गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो. गावरांना कर बरं. एका लातात गडी घरात आणि तांब्या अंगणात. जर्सी तर काय नाही. जर्शीला मालक प्याला तरी पाना तेवढाच. जर ओवी बर का. ओवी इतकी सुंदर आहे. तिसऱ्या अध्यायात सत्याचा भोकसा काढिला. काय ओवी आहे महाराज. सत्याचा भोकसा काढिला आत तृणवटा भरिला. ज्ञानोबराय म्हणले सत्य काढलं आणि आतमध्ये काय भरलाय भुसा. जसे एवढे कीर्तनात बसे लोक आहे ना माझ्या सगळे हे फक्त वरून चांगले. बोला तुमचं काय मत. भुसा बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं भाऊ पाया पडतोय. बाई सही कर ग सही कर. थांब त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे देव्या एवढ्याला. तो म्हणतो लावून धर म्हणणारे मायाच पुढं बसले. पा आता काय लावून धर. 1,00,000-1,50,000 मिळतील लावून धर. अरे जमिनी गेल्या. काहींच्या रोडमध्ये गेल्या, काहींच्या विमानतळात गेल्या, काहींच्या समृद्धीत गेल्या. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केल्या नाहीत. अशा इथं 3 जणी आहेत. नाव सगळं सांगल आणि ती म्हणती म्या पैसे जाऊन दिले पण सही सांगाय तरी लाज वाटत तुला. आपलं काम थोडं नांगाट आहे. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला. आपलं तुमची माझी वाटलं तर पहिली शेवटची गाठ. परत आपलं तोंड पाहू नका. मी पण खरं ऐकायला शिका. काय मत आहे तुमचं. म्हटलं ते पुन्हा तोंड पाहू नका माझं. आपण देवाची लेकरं आहे. इथं आपण 13 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि हे गाव आहे. हे बऱ्या निर्वास हे गाव आहे. हे ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. आणि ज्ञानोबारायनं स्पष्ट लिहिलंय हे मन मेशी करी माझ्या भजनाला प्रेमाची आवड धर. आणि ज्ञानोबारायनं हरिपाठात सांगितलंय मनोमार्गे गेला मुकला. हे मन आहे. आणि मन झाला या गावचा पाटील. कोणत्या हे बरे हो कोणत्या गावचा. या गावचा म्हणजे नेर खेड्याचा नाही ह्या गावचा. आणि ह्या गावचा पाटील मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. कोण मन. आणि त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे. गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का नाही. मग प्रयत्न चालू आहे. बरं हे त्याला एक प्रियशी आहे. कोणला गेलं बांबाला मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजव बरं का. डोकं खाजवलं तरच कीर्तन करतं. मन आणि इच्छा दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला तिच्या प्रेमात. आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल. इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता आहे. 2 महिन्यासाठी घालू नको बादशीन. मे नंतर घाल. मन म्हणतंय अभ्यास कर. इच्छा म्हणते आजच इंग्रजीचा पेपर झालाय उद्या पेपर नाही आहे. 10वीला उद्या पेपर नाही परवा आहे. या दोघांचं झालंय भांडण. इच्छा आणि
कोणत्या गावात? शेरेगाव. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. आता तिला बाळ होईल का रे? तुला काय माहित? तिला तिला आपले दिवस बोगस गेले रे, बोगस. तिला बाळ होणार नाही का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. आणि ज्ञानोबारायचं 7व्या अध्यायात असं म्हणणं आहे, ती कुमारी राहणार आहे. इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. प्रत्येक वाक्याला ओवी ऐकायची. तिला बाळ होणार नाही. तिला बसला धोका. कोणला? इच्छेला. कुणाकून? मनाकून. करेक्ट. आता पोरीनं उत्तर द्या, सगळ्या पोरी. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही, ती गॅरंटी मी घेतो. पोरं धोका देत नाही, कधीच नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील ना, मिळतच नाही. आणि पुरींचं वैशिष्ट्य आहे. मोबाईल बंद करतो. पुरींचं वैशिष्ट्य आहे, आवाज जात नाही मागं, आवाज दे. भोंग्यांना आवाज सोड, भोंग्यांना. आणि पुरींचं एक वैशिष्ट्य आहे, पुरी ध्यानात ठेवा. पुरी कधी बी, कोणतीही पोरगी घ्या जगातली, कधीच हुशार पोरावर प्रेम करणार नाही. कधी नाही. पोरगी चांगल्या पोराच्या नादीच लागणार नाही कधी. पोरगी दरिद्रीच पोरावर प्रेम करणार. काम काय करतोय? इरीवरच्या मोटरी चोरीतोय. आणि ही म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटबा का त्या डोळ्यात? दरिद्री नाही. मोबाईल बंद करावं. करीत नाही. आणि पोरींचं वैशिष्ट्य आहे ते. आता सध्या हिला बसला धोका. कोणला? करेक्ट. वा, असं फिट ऐकलं पाहिजे. तिचा प्रियकर निघलं नपुसक. तिला बाळ होणार नाही. मग आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगणार कोणला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण गेलं? मामाला. इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळन. माया. माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? मायाचा. कोणचा बाप नाही, कोणाचे कोणाला काही घेणं नाही. हा, ज्याचा त्याचा खिसा गरम झाला, बाजू शेप झाली, जो तो बाजूला सरकणार. चमच्यानं भात खाता येत नव्हता, ताई वाटी तोंड हातानं घास घालीत होती. पोरगा पिवळा झाला, लिकरू मिळालं, गायब झाला. आणि तो त्या लेकराला सांगतो, आमच्या आईचं लय मनाव घेऊ नको, ती जरा डोक्यात पहिल्यापासून कमी आहे, हा आपला पुरस्कार आहे. पोरं लग्न झालं डायरेक्ट म्हणते माझ्या बापाला जमलं नाही, नाही तर एवढ्या दिवसात आपण वरच्या तुकड्यात पाईपलाईन केली असती. कर ना मग. तू 22 वर्षाचा टोनगा झाला, तुला बाप अजून अंडरपॅन्ट घेतोय, तू बापाच्या चुका काढतोय. आणि आई तिला बसला धोका. ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नाव माया. आणि ही तिला जाऊन म्हणली, बाई त्याने मला मेसेज टाकला, कारण आता सध्या एक फॅशन आलंय इंस्टाग्राम. त्या इंस्टाग्रामनं असा तमाशा केला. ही भंगरी पोरं कसे वय फोटो काढतात. बोकड्या बस, कुत्र्या बस, शिळीओ बस, मांजरीचा मुका घे, कुत्रीचा मुका घे. आणि कपडे सुद्धा भाड्याचे आणतात, भाडे. फक्त अंडरपॅन्ट यायची, काळा चष्मा, वड्या उभा राय, कुठे उभा राय. आणि ते फोटो काढायचे आणि कुठं टाकायचे? इंस्टाग्रामला. 80% पोरींचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. तुमचं काय म्हणत? टोटल पोरी इंस्टाग्राम पाहत्या. टोटल. खरंय का तेव्हा? खरंय का खोटं आहे? आता पोरीने तो इंस्टाग्राम पाहिला. पोरांनो, आता मी कसं आहे? हे काळा आहे का सावळा आहे? काळा म्हणणं का आपलं भांडण आहे?
काळा म्हणलं मला राग येईन बरं. कसं आहे? करेक्ट. मी आता कसं आहे? अरे सावळा आहे ना, काळा नाही. पण तुम्ही बोलत का नाही? मी काळा आहे का? मग कसं आहे? सावळा. आता मला तुम्ही फोटोत पहा. करेक्ट. हा, फोटोत गोरा आहे. म्हणजे बंगरी बुंगरी पोर आहे ना, या असेच फोटो टाकीत इंस्टाग्रामला आणि ते गोरे दिसत आहे. आणि या पोरीचा क्रम यांना आवडला का? हाय हाय. ते शिंगरू लगेच वाय, लगेच हा हा हा. फिरली त्याच्याबरोबर उसाचा रस प्यायला. आणि मग ती म्हणली माझ्याशी लग्न कर. नाही, पोरगी आहे ती, खेळ नाही. हो, आता ही पडली त्याच्या प्रमाणात. 80% पुरी इंस्टाग्रामवर दोस्ती करून फेल झाल्या. बंगल्यातून पुरी पडून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय उपटो. काय माय बापाचं जाणार आहे? प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय निवडो. आणि त्या पुरी इंदुरीकरला शिवे देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, मरा. पोरानं खरं आहे का खोटं आहे? पुरी इंस्टाग्राम पाहते का नाही? पोरांना मेसेज टाकते का नाही? टाकी दे ना. तू नाही, पोरगी टाकी दे ना मेसेज. काय वाईट दिवस आहे. आणि इंद्रीकर बोलला का? इंद्रीकर झालाय वाल्या कोळी. आख्यांच्या शिव्या खातो. या अख्खं कीर्तन खरं आहे का खोटं आहे बोला. आता त्याच्या पुढं ऐका. ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई मला धोका बसला ग. तो तर निपुसक निघाला. कोण म्हणती? इच्छा. कोणाला सांगती? ए मायाला. ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय करे. मला तर प्रिय करे नाही, नवराय नाही. मी म्हणली का ग तू काय काम करते ग? ती म्हणली मी काम सांगू का? जीव जन्माला आला का तो ईश्वराचा अंश आहे. मी फक्त त्याला चिकटते आणि गुथून मारते, एवढाच माझा धंदा. मी गुतून मारते असं कोण म्हणते? माया. इच्छा म्हणली बाई ए त्रेतायुगात, द्वापार युगात आणि सत्ययुगात ही गोष्ट चालत होती, पण कलियुगात नाही. ही म्हणली का ग? कलियुगात काय काय? पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आप्पेगाव नावाचे गाव आहे. आणि आप्पेगावामध्ये एका आईनं 3 मुलं आणि 1 मुलीला जन्म दिला. एक मुलगा विश्वाचा गुरु आहे, एक मुलगा विश्वाची आई आहे आणि एक मुलगी साक्षात आदिमाया शक्ती आहे. ती आता काहीच नाही. देहू आळंदीपासून 23 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे. आणि देहू नावाच्या गावात तुकाराम बाबा जन्माला आलाय. त्याचं नाव घेतलं तर मायामर्ती याच्यात काय नवले यम घाबरतोय. तेव्हा तुझा कार्यक्रम
संपला. ही कोण म्हणती? इच्छा. कोणाला सांगती? माया. ती माया म्हणली भजन केल्यावर मी मरते हे मलाही माहीत आहे, कारण कलियुगामध्ये पाप जरी किती झालं तर नामा इतकं नाही झालं. का? नाम घेतलं का पाप जळून जाते. मग ही म्हणती का हो तू मरशील? म्हणली का वायली माया मारणारच आहे. हरिपाठ केला का माया? मग ही म्हणली मला नवरा नाही आहे, पण मला 16 पोर आहेत नवरा न करता. ही म्हणली कोणते कोणते आहेत? माझे 16 पोरं, मला नवराही नाही आहे आणि प्रिय कराय नाही आहे. आता 16च्या 16 ऐका. एक मी नसलो तर कोण वाजवीन, मी नसलो तर कोण चाल म्हणल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे, माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण होती. हे मी तू तुझं माझं किती झाले. मग वकील, न्यायालय, आंदोलन, मोर्चे, अधिवेशन, भांडणं, दंगली, आंदोलन, हे 4च शब्दावर आहे. मी तू तुझं माझं. आता हे झाले 4 पोरं. कोणाशी? मायेची. आता 12 राहिली. 12 मधला पहिला पोरगा आहे काम. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्याला काही करता येत नाही, म्हणून ते पाप मनाक पाठवलं जातं. आणि मन आणि डोळा दोघात पाप झालं का हे 10 इंद्रिय खवळतात. आणि हे 10 इंद्रिय खवळले की किती विद्वान माणूस सुद्धा फेल जातो. काही लोक म्हणतात ते ज्ञानेश्वरी पाठे, इथं चालत नाही. ते काम येतो आणि काम 7 गोष्टी करतो. ध्यानात ठेवा, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. म्हणून जेवढ्या पळून जाणाऱ्या मुली आहेत सगळ्या पुरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18, आणि सगळ्या पुरी भंगार पोरांबरोबर पळून गेल्या. 12वीच्या पुढची पोरगी पळून जात नाही, तिला समज येते, मेंदू तिचा थोडा विकसित होतो. पण 9वी 10वी आणि 11वी फेल कार्यक्रम. तुमचं तर डोकंच बंद झालं. पोरग सुद्धा एकदा 18चं झालं ना लवकर फेल जात नाही. नालायक मित्र भेटले तरच जातो. चांगल्यात बसणारा माणूस फेलच जाणार नाही. पण 18च्या आत जर पोरांना वाईट वळणं लागले ना, त्याचा बाप कुठेही तरफडू द्या, पोरच सुधरू शकत नाही. पोरांना शिस्तीत ठेवायचं. फक्त 18 म्हणजे 12वी. 12वीची परीक्षा देत पोराला पैसे द्यायचे नाही. पोराला नालायक मित्रांमध्ये बसून द्यायचं नाही. एकदा त्याच्या इंद्रियाला वळण लागलं की तो पुढं वाया जात नाही. सगळ्या महिला पुरुष ध्यानात ठेवा, 18 पर्यंत पोरगा रेषेत धरायचा. 100 रुपये बाजारला दिले ना, त्याच्याकडे मागायचं नाही, परत त्याला विचारायचं काल पुरले का. मागितल्यावर त्याचा अपमान होईल. भाऊ काल पैसे पुरले का, कमी पडले नाही? पण तो म्हणतो 20 उरले, इकडं आण. 20 इकडं आण. उद्या सकाळी वाटलं तर 30 ने, पण ते 20 इकडं आण. ते 20 जर घेतले तर पुढच्या वेळेस सावध राहतो तो. आणि पोरांना जेव्हा तुम्ही पैसे देता थोडीशी बिलं घ्यायची सवय ठेवा. पोरांना द्या. आणि आपण काय करतो, डायरेक्ट पोराला 20 उरले ना, राहू दे, मग तो त्याच्यात लगेच 20 टाकीतो. 90. मग गंमत बिघडती कशामुळं? मग कांदे बिंदे इकायला जाणारी पोरं दारूला पेते. पोरं मोकार पोरं दारू पेत आहे. गुणीत मुतला तो. व्यापारी म्हणला 2-4च कांदे कशी काय ओले झाले. तो म्हणला दायवार पडलं दुपारा. वाईट. त्याच्या पुढे हा विनोद आहे का बोला. जुने म्हातारे म्हणायचे, ओली काठी दाबून ठुली तर फास कसाही ओढीत नेता येतो. तसे ओल्लेपणात पोरांना कंट्रोल करतो मी. हे पोरांना घाबरायचं नाही, पिसवायचं धरून आठवड्यातून एकदा. हे काय करते, हे फक्त आपण होतं याचा पुरावा आहे का काय, आपल्याला भाकरी घालणं याचा फायदा आहे काय.
आणि काम तयार झाला का पाया पडून सांगतो काम कुणालाही संपतो. त्यानं पहिली धडक रावणाला मारली, दुसरी धडक शंकराला मारली. पुढचं ऐका. आता शिक्षा झाली बरं का.